अकॅडमीमध्ये नेहमी तिघांचाही कॉन्सेप्ट बेस अप्रोच होता. कधीच आम्हाला असं पाठांतर करायला लावलं नाही. नेहमी आम्हाला असं अंडरस्टँड तुम्हाला कळतं आहे का, जर कळत असेल तरच ते पुढे जायचे आणि त्याच्यामुळे लाँग रनमध्ये खूप फायदा झाला. आणि सिलेबस कंप्लीट झाल्यावर सरांनी खूप मस्त क्रॅश कोर्स घेतला. त्यात भरपूर टेस्ट झाल्या, MCQ टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट, आणि त्यामुळे आमचं टाईम मॅनेजमेंट खूप चांगलं झालं एक्झाममध्ये. या 2 वर्षात आम्ही अभ्यास तर खूप केलाच, पण तेवढीच मजा पण झाली. आमचा एक स्पोर्ट्स फेस्ट झालेला, ज्यात आम्ही खूप वेगवेगळे गेम्स खेळलो, खूप मजा आली. आणि कायमच क्लासमध्ये खूप म्हणजे असं हॅपी एन्व्हायरमेंट असायचं, म्हणजे नॉन प्रेशर असं एकदम असायचं आणि अभ्यास करावा असं वाटायचं. असं ॲक्च्युली एखाद दिवस पण असं थोडा कमी आला तरी असं आतून असं हे राहायचं की आज अभ्यास नाही केला असं वगैरे. तर सरांनी ती अभ्यासाची गोडी वगैरे लावली होती आणि त्यामुळेच म्हणजे खूप प्रोग्रेस झाल्यासारखं वाटलं. तर त्यासाठी मी खूप थँकफुल आहे कोहेरन्स अकॅडमीला. कोहेरन्स अकॅडमीच्या सगळ्याच मुलांनी यावेळेस मस्त भरभरून यश मिळवलं आहे आणि द एंटायर क्रेडिट गोज टू पावगी सर, आकाश सर अँड हिज टीम. 12वीच्या सुरुवातीपासूनच व्यवस्थित प्लॅनिंग करून दररोज ठराविक तास अभ्यासाला देऊन ॲट द सेम टाईम अभ्यास, एक्सरसाइज, खाणं पिणं सगळं व्यवस्थित सांभाळलं आहे जुईनी आणि मनापासून अभ्यास केलेला आहे. गोल ओरिएंटेड अभ्यास होता. सरांनी ज्या मॉक सिरीज ठेवल्या होत्या त्याचा खरोखर उपयोग झाला आणि त्याचंच हे सगळं यश आहे. सो वी आर व्हेरी हॅपी, एक्स्ट्रीमली प्राऊड आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीवन वन्स अगेन. थँक्यू. माझी मुलगी अनुजा देवकर, ती बायोलॉजीला पहिली आली आहे. तिला चांगले मार्क पडले. या क्लासमध्ये तिला बायोलॉजीची आवड निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल मी अद्वैत सरांचं खूप अभिनंदन करतो. मी कोहेरन्स अकॅडमीमध्ये 2 वर्ष होते, 11वी 12वी, अँड आय हॅव थरली एन्जॉयड माय एक्सपिरियन्स हिअर. इतके फीचर्स आहेत क्लासचे जे तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल, द क्वालिटी ऑफ द ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर्स. क्लासचा ॲप पण इतकं छान आहे, ते लेक्चर्स कधीही अवेलेबल असतात व्ह्यू करायला. आणि वर्षभरात ना सरांनी जे टिप्स दिले ते खूप खूप हेल्पफुल पडले एक्झामच्या वेळेस. अँड आय वूड 100% रेकमेंड कोहेरन्स अकॅडमी टू एनी वन हू वॉन्ट्स टू सिक्युअर अमेझिंग रिझल्ट्स आफ्टर द 12th स्टँडर्ड. तुमचे रिलेटिव्स काय म्हणतील, तुमचे आईबाबा काय म्हणतील, तुमचं करिअरचं पुढे काय होईल याचा काही विचार करू नका. तुम्ही फक्त आत्ता अभ्यास करा आणि मी कसं 100% देऊ शकतो ह्याचा विचार करा. आणि हे खूप आवडलं मला. आणि मी खरंच 10वीच्या परीक्षेला मला खूप टेन्शन आलेलं, त्याच्याहून मी इतकी रिलॅक्स्ड होते 12वीची परीक्षा देताना, जी जास्ती म्हणजे इम्पॉर्टंट असते. ते सगळं सरांमुळेच. मला आईबाबा रोज म्हणायचे अभ्यास कर अभ्यास कर. आणि फायनली जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला आईबाबा म्हणले केलास बरं का तू अभ्यास 2 वर्ष. मला खूप आनंद वाटला. थँक्यू. कोहेरन्समध्ये एक टीचर कधी फक्त टीचर नसतात, ते आमचे फुल टाईम मेंटर आणि पार्ट टाईम आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोच आहेत. गरजेनुसार मित्र आणि भावंड म्हणून सुद्धा आमच्याशी बोलतात, आमच्या वयाचे होऊन समजावतात, गप्पा मारतात. त्याच्या प्रो टिप्स, लाल पेनात लिहिलेल्या नोट्स, स्वाती मॅमच्या लेक्चर्समध्ये झालेल्या आमच्या डिबेट्स, बायोच्या मुलींचे इनसाईड जोक्स, हे सगळं मी खूप मिस करणार आहे. क्लासमध्ये सरांनी जेवढं अभ्यासाची मला शिस्त लावली तेवढीच त्यांनी स्ट्रेस येऊ नये ह्याची सुद्धा काळजी घेतली. स्पोर्ट्स फेस्टमधली फ्रेंडली कॉम्पिटिशन, त्यानंतर पाचगणीच्या कॅम्पमधला कल्चरल इव्हेंट, या सगळ्यात त्यांनी आमच्यातल्या कलांना खूप वाव दिला, मनमोकळेपणाने व्यक्त होऊ दिलं. त्यात ते स्वतःही सामील झाले. मंथली पेपटॉक्स, कधी कधी काउन्सिलिंग सेशन्स, अशा विविध पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप मोटिवेटेड ठेवलं. तेवढंच नाही तर दसऱ्याच्या दिवशी साड्या नेसून रांगोळ्या काढून क्लास सजवून सण साजरा करणं, नवरात्रीच्या दिवसांमध्ये कलर कोऑर्डिनेट सगळ्यांनी करणं इन्क्लुडिंग स्टाफ, हे सगळं आय डाऊट कोणत्या वेगळ्या क्लासमध्ये कधी होत असेल. बाकी काय, क्लास टेस्टमधले प्रश्न जसेच्या तसे एक्झाममध्ये येणं, पुस्तकात भरपूर स्टार करून ठेवा, असं करून मार्क करून दिलेल्या नोट्सचा हमखास उपयोग होणं, हे सगळं तर क्लासच्या सक्सेसला साक्ष आहेच. आय एम सो ग्लॅड आय कुड स्पेंड दीज 2 years इन कोहेरन्स अकॅडमी. अर्जुनचा क्लास जेव्हा 11वीत सुरू झाला तेव्हा कोविडचे दिवस होते आणि ऑनलाईन सगळं जग ऑनलाईन झालं होतं. त्यामुळं हा क्लासही त्याला अपवाद नव्हता. ऑनलाईन क्लासेस चालू होते आणि अशावेळी 1-to-1 इंटरॅक्शन डायरेक्ट नव्हतीच, पण तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून सरांनी त्यांच्याबरोबर ज्या प्रकारे इंटरॅक्ट केलं, त्यांची विचारपूस केली, दर आठवड्याला तुम्ही कसे आहात किंवा त्याला एक पर्सनल टच होता असं मी म्हणेन, ज्याच्यामुळं मोराल अप राहणे हे खूप महत्त्वाचं होतं त्या ह्याच्यामध्ये. कारण सगळंच व्हर्च्युअल जग असं वाटायला लागलं होतं. आपण या फेजमधनं कधी बाहेर पडणार हे माहीत नव्हतं आणि त्याचबरोबर 11वी आणि 12वी दोन्हीचा अभ्यास चालू ठेवणं ऑनलाईन हे खूप गरजेचं होतं. त्यावेळी सरांची खूप मदत झाली. नमस्कार, मी पार्थ भुजबळ हा माझा मुलगा आहे. कोहेरन्स क्लासेसमध्ये आम्ही आता मागच्या वर्षीपासून इथे आहोत
अतिशय सुंदर नियोजन आणि अतिशय डिसिप्लिन्ड सगळ्याच गोष्टी या क्लासेसमध्ये मला बघायला मिळाल्या. विवेक सर, पावगी सर आणि आकाश सर अतिशय सगळं त्यांच्याकडे मुलांकडे त्यांचं फार बारकाईने लक्ष असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये मुलगा ॲब्सेंट असू दे किंवा त्यांनी कुठलं काही सबमिशन केलं नसेल, प्रत्येक गोष्टीचे त्यांनी पॅरेंट्सला अगदी वेळोवेळी ते गायडन्स देत राहतात. अँड थँक्यू सो मच फॉर दॅट फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. अतिशय कौतुकास्पद आहे. असंच त्यांनी पुढेसुद्धा लक्ष द्यावं हीच आमची हे आहे आणि मुलांची प्रगती नक्कीच त्यांच्या हाताखाली होणार याचा मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे. थँक्यू सो मच. क्रिएटिव्हली क्लास खूप आवडलेला आहे कारण सर पण चांगले आहेत. रोज सांगत असतो सर छान शिकवतात वगैरे. रोज पण आम्हाला अपडेट मिळतं म्हणजे की आज आलेला आहे नाही आला, मग आम्हाला पण कळतं खरंच तो करतोय की नाही आणि आवडीने करायला लागला. मी 10th तरी आम्हाला जरा प्रोग्रेस दिसतो. तर इथलं एज्युकेशन जे आहे ते बघून मी खूप भारावले आहे. पावगी सर, आकाश सर, ॲक्वेल सर यांनी केलेलं आत्तापर्यंतचे जे एफर्ट्स जे मी बघितले त्यामुळे माझं जे कायमिक शंका असायची की जो हाडाचा शिक्षक मला कुठे सापडत नाही जो पूर्वी आमच्या बॅचला असायचा, तो मात्र आता मला परत ते तसे शिक्षक इथं सापडले याचा खूप आनंद वाटतो. आणि मला असं वाटतं की मी योग्य ठिकाणी त्याला ॲडमिशन घेऊन दिलं आहे आणि त्याला खूप चांगले शिक्षक मिळालेत याचा खूपच आनंद आहे. सरांनी खूप छान सगळ्यांकडनं करून घेतलं. टिप्स खूप छान दिल्यात आणि मुख्य म्हणजे सगळं फ्रेंडली ह्याच्यात सगळं एन्व्हायरमेंटमध्ये सगळं त्यांनी शिकवलं आणि अभ्यास करून घेतला सगळ्यांकडनं. ओव्हरऑल बाकी ॲक्टिव्हिटीज पण खूप अरेंज केल्या आणि एक त्यांनी कॅल्क्युलेशन पहिल्या क्लासमध्ये सांगितलं जे माझ्या अजून लक्षात राहिलं आणि सगळ्यांच्या मुलांच्याही लक्षात राहिलं असेल. 8+8+8 म्हणजे 24 अवर्सला कसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचं. 8 तास अभ्यास, 8 तास झोप आणि 8 तास इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही समजा घालवला तर तुमची फोकस राहील आणि यू विल बी एबल टू स्कोर वेल. त्यांनी या मुलांना कसं फोकस राहायचं, कसं डिटर्मिनंट राहायचं किंवा आपल्याला पुढचं काय ध्येय ते कसं गाठायचं ही चांगली शिकवण दिली आहे. सरांनी या मुलांसाठी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे जशी CET जवळ आली जानेवारीपासनं सरांनी ऑनलाईन क्लासेस पण मुलांचे संध्याकाळी घेतलेत आणि त्यानुसार ज्या मुलांना काही डिफिकल्टीज असतील काही पर्सनली किंवा ग्रुपमध्ये डिस्कस करून त्या मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व केलेत. सो 11th-12th म्हणजे खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. 11th-12thमध्ये आमच्या रेग्युलरली टेस्ट झाल्या कोहेरन्स अकॅडमीमध्ये. असाइनमेंट्स, क्रॅश कोर्स तर खूप भारी होता आणि त्याच्यामुळे सब्जेक्ट नॉलेज आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप वाढली. आणि त्यासोबतच सरांचे मोटिवेशनल स्पीचेस, नंतर समर कॅम्प, स्पोर्ट्स फेस्ट या सगळ्यांनी खूप एन्जॉयबल झाली पूर्ण जर्नी. सो ओव्हरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स होता. अमेय गोखलेचा आत्तापर्यंतचा इथला जो प्रवास आहे 10वी नंतर 11वीमध्ये जी ॲडमिशन घेतली त्यानंतरचा आजपर्यंतचा दिवस हा जो पूर्ण त्याचा यशस्वी प्रवास झालेला आहे तो त्याच्यामध्ये मी कोहिरन्स अकॅडमीला खूप क्रेडिट देईन आणि कोहिरन्स अकॅडमीच्या सपोर्टमुळेच आणि इथल्या अभ्यासाच्या वातावरणामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आम्हाला इथे अभ्यासाचं खूप पोषक वातावरण मिळालं. त्याच्या खूप साऱ्या टेक्निकल कन्सेप्ट्स इथं क्लिअर झाल्या. 3-3 तास बसून पेपर लिहिण्यासाठी जो पेशन्स आणि फिजिकल आणि स्टॅमिना आणि मेंटल जी पॉवर लागते ती सगळी इथे कोहिरन्स अकॅडमीमुळे त्याला मिळाली. विवेक पावगी सरांचा खूप मोठा सपोर्ट त्याला इथे ऑलवेज मिळालेला आहे. नॉट ओन्ली टेक्निकल नॉलेज, बाकी इथे इन्स्पिरेशन, मोटिव्हेशन, खेळ आणि इतर ज्या त्यांच्या समर कॅम्पसारख्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी एक ओव्हरऑल जे पोषक वातावरण लागतं ते सगळं मिळालं आहे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यासाचं न करता बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून कसा अभ्यास केला पाहिजे हा सगळा इथे त्याला शिकायला मिळाला आहे. पावगी सर इज लाईक द गायडिंग स्टार आय वुड से. त्यांच्या मोटिवेशनमुळे, सपोर्टमुळे ही सगळी जर्नी जी खूप अचीव झालेली आहे त्याची आणि हा जो माइलस्टोन अचीव करता आलेला आहे त्याच्यामध्ये कोहिरन्स अकॅडमीचा खूप मोठा हात आहे. मी कोहिरन्स अकॅडमीला बेस्ट विशेस देते त्यांच्या पुढच्या सगळ्या या वाटचालीसाठी. आणि जसं अमेयसाठी त्यांचा एक खूप सपोर्टिंग राहिलेला आहे तसंच त्यांचा अनेक विद्यार्थ्यांना यापुढे देखील मदत होऊ देत आणि सपोर्ट होऊ देत अशा बेस्ट विशेस देते. थँक्यू.